हिवाळ्यात बाजारात भरपूर असे ताजे मटार येतात आणि ह्या ताज्या मटारपासूनच आज मी तुम्हाला इतका मस्त कुरकुरीत आणि तितका झटपट तयार होणारा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे. या आवाजावरून तुम्हाला कळलंच असेल किती कुरकुरीत हा डोसा तयार होतो, तेही कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट. या डोस्यासोबत खाण्यासाठी तुम्हाला एक मस्त अशी फोडणीवाली चटणीसुद्धा कशी करायची ते दाखवणार आहे. हा डोसा बघा किती मस्त, सुंदर, झटपट आणि तितकाच जाळीदार झाला आहे. अगदी सहज सोपी रेसिपी आहे. कोणीही करू शकेल इतकी सहज आणि विशेष म्हणजे झटपट तयार होते. चला तर मग लगेचच पाहूया ताज्या मटारचा कुरकुरीत डोसा आणि ओल्या नारळाची झटपट चटणी कशी बनवायची. नमस्कार, मी प्रेषिता. प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. ताज्या मटारचा डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी घरातले कोणत्याही एखादी वाटीने आपल्याला 1 वाटी भरून ताजा सोललेला मटार घ्यायचा आहे. हे मटार मी आधी सोलून स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे 1 वाटी भरून ताजे मटार घालायचे आहेत. डोशाला छान रंग येण्यासाठी आणि चव येण्यासाठी ह्यामध्ये 1 मूठभर स्वच्छ धुतलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. सोबतच चवीप्रमाणे इथे मी 2 तिखट हिरव्या मिरच्या घालणार आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे आहेत. आता ज्या कपने आपण ताजा मटार मोजून घेतलेला त्याच कपने आपल्याला 1 कप भरून इथे बारीक रवा घालायचा आहे. नेहमी आपण जो लाडू बनवण्यासाठी रवा वापरतो त्याचाच इथे मी वापर केला आहे. तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल तर नेहमीचा उपम्याचा रवा मिक्सरला चांगला बारीक फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर तो ह्यामध्ये घालायचा आहे. बारीक रवा ह्यासाठी घालायचा की त्यामुळे डोस्याचं टेक्स्चर खूप छान येतं. जर उपम्याचा रवा तसाच तुम्ही घातलात तर थोडंसं असं भरड जाडसर टेक्स्चर येतं. आता ज्या कपने आपण रवा आणि मटार मोजून घेतलेलं त्याच कपने पाव कप भरून इथे मी दही घेतलं आहे. दही थोडंसं तरी घालायचं, त्यामुळे मटारचा जो उग्रपणा असतो आणि गोडसरपणा असतो तो बॅलन्स व्हायला मदत होते. आणि आज आपण हे झटपट डोसे करतोय त्यामुळे चवसुद्धा छान येते डोस्याला. दही आवडत नसेल तर थोडंसं 2 चमचे दही आणि भरपूर पाणी घातलं तरी देखील चालेल किंवा दही अगदीच नाही घातलं तरी देखील चालेल. आता त्याच कपाने 1 कप भरून इथे आपल्याला पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे छान मिक्सरला वाटता येईल. सुरुवातीला 1 कप भरूनच पाणी घालायचं आणि नंतर जर लागलं तरच आपण त्याचा वापर करू. आणि सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला अगदी छान बारीक गुळगुळीत वाटून घ्यायचे आहेत. अगदी मटारचे दाणे छान असे गुळगुळीत झाले पाहिजे इतकं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तयार केलेलं डोस्याचं बॅटर एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. आता हे डोसे आणखीन स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा भरून मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालणार आहे. तुमच्याकडे जर जिऱ्याची पूड नसेल तर आपण जेव्हा मिक्सरला फिरवलं त्यामध्येच अर्धा चमचा अख्खे जिरे घालून वाटले तरी देखील चालेल. आता ही जिऱ्याची पूडसुद्धा व्यवस्थित या मिश्रणामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की हे आपल्याला थोडा वेळ असंच बाजूला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो छान फुलून येईल. तोपर्यंत आपण नारळाची चटणी करूया. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप भरून ओलं खोवलेलं खोबरं घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 2 चवीनुसार किंवा तिखटानुसार हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत. सोबतच इथे 1 मोठा चमचा भरून आपल्याला भाजलेली चणा डाळ घालायची आहे. यामुळे चटणीला घट्टपणासोबत चवसुद्धा छान येते. सर्वात शेवटी चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गरजेनुसार तुम्हाला किती घट्ट पातळ चटणी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि छान अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची. वाटलेली चटणी एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. ही चटणी तुम्ही नुसती सुद्धा खाऊ शकता, पण आज आपण या चटणीला एक मस्त अशी फोडणी देऊया. त्यासाठी कढल्यामध्ये 1 चमचा तेल मी कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा भरून उडदाची डाळ घालायची. छान सोनेरी रंगावर परतली गेली की अर्धा चमचा भरूनच मोहरी घालायची. मोहरी तडतडली की थोडीशी कढीपत्त्याची पानं, 1-2 सुक्या लाल मिरच्या आणि अगदी छोटा पाव चमचा भरून हिंग घालायचे. फोडणी छान परतून घ्यायची आणि लगेचच या चटणीवर ओतायची आहे आणि एखाद्या चमच्याने अशी मिक्स करून घ्यायची. इथे आपली झटपट चविष्ट अशी ओल्या नारळाची फोडणीवाली चटणीसुद्धा डोस्यासोबत खाण्यासाठी तयार आहे. आता लगेचच आपण डोसे करूया. त्यासाठी पुन्हा एकदा डोशाची कन्सिस्टन्सी कशी आहे ती आपण चेक करूया.
एखाद्या पळीने आपल्याला हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे. फार जास्त घट्ट नाही किंवा फार जास्त पातळ ठेवायचं नाही. भराभर आपल्याला डोसे पसरवता आले पाहिजे, इतकी आपल्याला मध्यम अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. थोडी मला घट्ट वाटत आहे, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी घालून अगदी 1-2 चमचे यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता असं पळीने ते सहज पडलं जातं, एवढं आपल्याला मिश्रण मध्यम स्वरूपाचं दाटसर ठेवायचं आहे. आता हे डोसे छान अगदी मस्त जाळीदार होण्यासाठी अगदी किंचित म्हणजे छोटा पाव चमचा भरून यामध्ये मी खाण्याचा सोडा घालणार आहे. खाण्याचा सोडा ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी देखील चालेल. फक्त डोस्याला छान जाळी पडणार नाही. डोस्याला छान जाळी पडण्यासाठी मी इथे खाण्याचा सोडा घालत आहे. खाण्याचा सोडा घातल्यावर फक्त काही सेकंद अगदी अर्धा मिनिट आपल्याला एका दिशेने हे सतत मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता लगेचच आपण भराभर याचे डोसे बनवून घेऊया. डोसे बनवण्यासाठी भिडाचा डोसा तवा मी मध्यम आचेवर चांगला गरम करून घेतला आहे. आता एका ब्रशच्या मदतीने यावर मी थोडं तेल लावून घेणार आहे. तेल छान सगळीकडे असं पसरवून लावून झालं की एखाद्या कापडाने आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. पाण्याचे इथे तुम्ही बुडबुडे बघू शकता, असे ते राहिले पाहिजेत. लगेच पाण्याची वाफ झाली नाही पाहिजे. एवढं आपल्याला तापमान तव्याचं ठेवायचं आहे आणि हे पाणीसुद्धा आपल्याला लगेचच स्वच्छ अशा कापडाने पुसून घ्यायचं आहे. लगेचच आता गॅसची आच मंद ठेवायची आहे आणि आपण जे डोस्याचं मिश्रण तयार केलं आहे ते पुन्हा एकदा व्यवस्थित पळीने असं मिसळून घ्यायचं आहे. आता गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि अगदी मध्यभागी 1 ते 2 पळी हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे आणि हलक्या हाताने भराभर हा डोसा जितका पातळ आणि मोठा पसरवता येईल तितका पसरवून घ्यायचा. इथे बघू शकता मी हलक्या हाताने असा तो पळीने पसरवून घेत आहे. एकदा डोसा असा पसरवून झाला की लगेचच डोस्याचं वरचं मिश्रण हळूहळू कोरडं व्हायला सुरुवात होते. अशा वेळेस तुमच्या आवडीप्रमाणे यावर वरून तेल, बटर किंवा तूप घालायचं आहे. इथे मी चमचाभर साजूक तूप वरून असं डोस्यावरून घालणार आहे. असं तेल, तूप किंवा बटर घातल्यामुळे आपले डोसे छान असे कुरकुरीत बनायला मदत होते. आता गॅसची आच मध्यम ठेवायची आहे आणि या डोस्याच्या कडा सुटेपर्यंत आपल्याला डोसा शेकून घ्यायचा आहे. फार वेळ लागत नाही. पुढच्या 2 ते 3 मिनिटातच या डोश्याच्या अशा कडा सुटल्या जातात. इथे तुम्ही बघू शकता डोश्याच्या कडा सुटल्या गेल्या आहेत. आता हा डोसा लगेचच मी फोल्ड करून घेते. इथे कलरसुद्धा बघू शकता ह्याचा किती सुंदर आला आहे आणि ह्या डोस्याचा मी तुम्हाला आवाजसुद्धा ऐकून दाखवते. त्यावरूनच तुम्हाला कळलं असेल हा डोसा किती मस्त कुरकुरीत तयार झाला आहे. अशाच पद्धतीने आणखी एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. आता प्रत्येक वेळी तव्याला तेल लावायची गरज नाही. फक्त यावर पाणी शिंपडून घ्यायचा आणि ते एखाद्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायचं म्हणजे तव्याचं तापमान कमी होतं. गॅसची आच मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर पुन्हा एकदा डोस्याचं मिश्रण असं ढवळून घ्यायचं आणि 1-2 पळी मध्यभागी तव्याचं हे मिश्रण घालायचं आहे आणि हलक्या हाताने जितका मोठा आणि गोल डोसा तुम्हाला बनवता येईल तितका पातळ तो पसरवून घ्यायचा. वरचं मिश्रण लगेचच कोरडं बनायला सुरुवात झाल्यावर आवडीनुसार तेल, तूप किंवा बटर सोडायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला डोशाच्या कडा सुटेपर्यंत 2 ते 3 मिनिटाची वाट बघायची आहे. असे डोस्याच्या कडा सुटल्या की लगेचच डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे. दुसरा डोसासुद्धा तुम्ही बघू शकता. रंग किती मस्त आला आहे आणि तितकाच कुरकुरीत झाला आहे जसा पहिला डोसा झालेला. या डोस्याचा सुद्धा मी तुम्हाला आवाज ऐकून दाखवते ह्यावरून. हा डोसासुद्धा किती मस्त कुरकुरीत झाला हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता दोन्ही डोसे मी लगेचच सर्व्ह करून घेत आहे. दोन्ही डोसे मी बनवून घेतले आहेत तरी पहिल्या डोसाचा तुम्ही आवाज ऐकू शकता. यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल किती मस्त हे कुरकुरीत डोसे तयार होतात आणि बराच वेळ असेच कुरकुरीत राहतात. हा डोसा मी तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते. आतून किती मस्त जाळी पडली आहे. हलके फुलके आणि कुरकुरीत हे डोसे तयार झाले आहेत. या डोस्यासोबत आपण जी चटणी तयार केलेली ती सुद्धा सर्व्ह करून घेत आहे. तुम्हाला माझी ही आजची ताज्या मटारचा कुरकुरीत डोसा बनवण्याची रेसिपी कशी वाटली? थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि प्रेषिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील. मी सांगितलेल्या टिप्स आणि पद्धतीने हा असा मस्त मटारचा डोसा करून बघा आणि कसा झाला ते कमेंट करून मला नक्की कळवा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह. धन्यवाद.